शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलतायत, आपण थेट जाऊया. एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांनी चिंता करू नये आणि महाराष्ट्रातल्या जनतेनेही करू नये. फक्त आता शपथविधीचा अवधी बाकी आहे. हे बघा, आमचा पराभव झाला. आम्ही त्यांच्या कारणात जाणं लोकांनाही बरं वाटणार नाही. आम्ही त्याबद्दल काही कॉमेंट करू नये. त्यांनी 5 तारखेला शपथ घ्यावी, 15 तारखेला घ्यावी, नाही तर पुढच्या महिन्यात घ्यावी. ही फॅक्ट आहे की आमचा पराभव झाला आहे. त्यामुळं त्यांचे शपथविधी का लांबतोय का नाही याविषयी मी तुम्हाला त्या दिवशी काल पुण्यातही सांगितलं. या आमची मेजॉरिटी आली असती तर आम्हाला 26 तारखेच्या आतच शपथविधी घ्यावा लागला असता, कारण राष्ट्रपती, राज्यपाल आणि न्यायालय हे आमच्या बाजूने उभा राहील का याच्याबद्दल अनेकांना शंका आहे. मला नाही आहे, पण अनेकांना आहे. त्यामुळं महाराष्ट्रातल्या नियम इकडच्या बाजूला वेगळे, तिकडच्या बाजूला वेगळे, पण मला त्याबद्दलही काही म्हणायचं नाही. आमची संख्या मर्यादित आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे आणि मित्रपक्षांचे म्हणून एक 57 आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून मतदान जर समोरच्या बाजूला केलं असेल आणि हे जे सध्याची मागणी EVMची आहे ती मागणी क्षणभर असं गरज धरा की खोटी आहे, म्हणजे हे चुकीचं म्हणतात सगळे, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेने त्यांना प्रेम दिलेलं असेल तर जनतेच्या कुठल्याही मागण्यांना आता सरकार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की नाही मला माहीत नाही, पण ते झाले तर त्यांना नो हा शब्द डिक्शनरीतनं वगळावा लागेल.